लाका लाका म्हणलं मेनू तर एवढा आहे ती ताटात, कधी बसायचं एवढं आपल्या पोटात. आता म्हणलं चालू करूया वदनी कवल घेता हिज लगेच संपता. परत आणि डबल मागवता. अहो आम्ही अजून पुरीला लावलेला नाही हात, हिला नका लय वाढू म्हणलं, नाहीतर संपवल सगळा भात. पण इकडं तवर दादा म्हणलं असू दे नाही संपत, आमच्याच रानात पिकतय म्हणून तर सगळ्यांना पोटभर मिळतय. आता रवरण आणि तूप वाढू का म्हणले बाळा, आमची साहित्य गोशाळा. आता बदक नेणारच होतो बघा इथली पाळायला, तेवढ्यात लागली ती पाळायला. बैलगाडीची सवारी आहे म्हणल्यावर ही गप बसते ती वय, लागले एका मागणे एक गाडीत बसायला. पोरीसने म्हणलं नीट चढा नाहीतर पुढना आणि बैल उचालशीला. हा आता मम्मी कुठे हौसानं गेलायस तूच, पक्ष्यासनी खाया घालाय लागली ती का नाही आता पक्षी डोक्यावर बसाय. आता सगळ्यांच्या हातावर येते ती, माझ्या काही ना ती. थांबा बोलवतो. कुत्रा आहे वय त्याच्यामुळेच ना ती कदाचित. अरे आणखी कणीस इकडे पोपटा ये की रे माझ्याकडे, मीला काही तर कणीस देतोय तुला खायला. तू का लागलायस पोटाला माझ्या टोचायला, आपटलंस का नाही. पोरं पुरींच्या मागे तर असते ती, पण पोपट पण पुरींच्या मागे लागते ती. बघा की हातच सोडना ती. आता बघा यासनी क्रिकेट खेळायत असले गत आले ते घेऊन क्रिकेट खेळायला. चला म्हणलं इथनं गप नेतो स्विमिंग पूल मध्ये पावायला. मग लगेच आलो की आम्ही पण रूम वर आवरायला. आता रूम पण आहे त्या वाटतं इथं राहायला, पण यासनी म्हणलं तुम्ही आवरा, आपल्याला जायचं आहे घरला. गुडघ्या एवढ्या पाण्यात पण आपण बुडतोय ही मला आत्ता कळलं, जेव्हा या पुरीने बघा सिफ्टीसाठी हे काय बांधलंय ती बांधलंय स्विमिंग पूल मध्ये उडी मारायची सोडून हे आली ती नुसतं रेंडास मध्येच भिजून. आपण तेवढं म्हणलं यांच्या नादाला नको लागायला, घेऊया पाहून. आणि बायकून दिलं बघा नवऱ्याला पाण्यात ढकलून, म्हणून लगीन करत नाही मी. ही आमच्यासारखी बघा अशी मजा करायला तुम्ही पण या की तुमच्या दोस्तांना घेऊन आपल्या गावला एकदा तरी. आम्ही तर इथं लय मज्जा करून आलो मी आमच्या घरी.